मी गेल्या काही महिन्यांपूर्वी आंदोलनाला बसले तर कशाला हे करताय? आंदोलन करताय तर तुम्ही. शहरातील मध्यवर्ती ठिकाण भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई पाहू शकतात. तिथे आम्ही सदरू हे फोटो निकृष्ट कामकाजाबाबतचे फोटो देखील इथं लावलेले आहेत. तरी सदरू शासन निधी एकूण 30 करोड 79 लाखाचा कंत्राट होता. म्हणजे सदर 31 करोडचा हा कॉन्ट्रॅक्ट होता. आणि या बिल्डिंगच्या बांधकामच्या वेळी जो पाया म्हणतो आपण, तो पायात आवश्यकतेप्रमाणे मुरुम हा टाकले गेला पाहिजे. परंतु असे न करता यांनी जुनीच असलेली बिल्डिंगची तोडफोड करून, जीर्ण झालेली बिल्डिंगची तोडफोड करून तिथला जो मलबा, तिथले विटा, तिथले सिमेंट आणि माती असं करून ती लेवल एकंदरीत केलेली आहे. तर सदरू मुरुमचा इथं वापर केलेला नाही. आम्ही फाउंडेशनचे फोटो देखील पुरावा म्हणून तिथं जोडलेले होते. परंतु बांधकाम विभागातील अधिकारी यांना तक्रार दिलेली असताना त्यांनी आजतागत आमचं त्या तक्राराच्या अनुषंगाने निराकरण केलेले नाही. तसेच आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला असताना आम्हाला केवळ हायगाईचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे. आमची मागणी अशी होती की आपण गुणवत्ता तपासणी करता तिथं सदरू यंत्रणा आमच्यासमोर, पत्रकार बांधव आणि तिथले एक्सपर्ट यांच्यासमोर तिथला पाया, थोड्या प्रमाणातला जो पाया खंदून तिथं खरंच काय वापरले गेलेलं आहे याची शहानिशा करणं त्यांचं कर्तव्य होतं. परंतु त्यांनी तसं अद्याप काही केलेलं नाही. तरी सदरू या सर्व भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांचा साठा लोटा तरी काय, किंवा त्यांनी कंत्राटदाराकडनं कमिशन तरी किती घेतले, असा आमचा सवाल किंवा असा आमचा प्रश्न त्यांना आम्ही प्रश्न विचारू इच्छितो. तसेच आमचं असं म्हणणं आहे की सदरू या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेली निविदा यांची सर्वांची सखोल तपासणी झाली झाली गेली पाहिजे. कारण की एकंदरीत असं आहे की सर्वच कंत्राटमध्ये त्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून आणलाय काय. आणि आमचं असं देखील शासनाला एक आव्हान असेल की सदरू या कंत्राटशी संबंधित असणारे अधिकारी अल पवार, RR पाटील तसेच जालटे यांची एकूण तुम्ही बेहिशोबी मालमत्ता याची तपासणी करावी. ते पण मूळ गावापासून तर त्यांच्या सासरवाडापर्यंत. आमचा असा आरोप आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून भ्रष्टाचारी मार्गांनी त्यांची बेहिशोबी मालमत्ता जमवलेली आहे, साठवलेली आहे. तर या सर्व अनुषंगाने आम्ही आज रोजी कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणं आंदोलन म्हणून अवलंब केलेला आहे. आम्हाला